अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बफर झोनमधील प्रादेशिक वनविभाग हद्दीत बोर्डी शिवारात पुन्हा ब्रेक के बाद अवैध वृक्ष कटाई सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे। अकोट ते नागपूर रोडवर बोर्डी गावाजवळ स्मशानभूमी समोरील विनोद रामराव गय यांच्या शेताच्या बांधावरील 4 मायरूग व 1 बांबूळ आळजात अवैध झाडांची विना परमिशन कटाई सुरू असल्याची गोपनीय माहिती ग्रीन फॉरेस्टचे सदस्यांना मिळाली। त्या माहितीच्या आधारे ग्रीन फॉरेस्टच्या सदस्यांनी तात्काळ दखल घेऊन वनविभाग ऑफिसकडे धाव घेतली व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बोर्डीच्या शिवारात स्पॉटवर पोहोचले असता वनविभागाचे कर्मचारी तिरुक मॅडम व ग्रीन फॉरेस्टचे सदस्य हे कापलेल्या झाडांची पाहणी करत असतानाच कटाई करणारे चोरटे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच तिथून पसार झाले। तेवढ्यात वनविभागाचे कर्मचारी तिरुक मॅडम यांची 2 व्हीलर गाडी शेताला लागूनच असलेल्या रोडवर उभी होती। त्या गाडीवरील शासकीय कागदपत्रे साहित्य असलेली बॅग कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हात साफ केल्याची घटना घडली आहे। वनविभागाच्या कर्मचारी तिरुक मॅडम यांनी लगेच ग्रामीण पोलीस स्टेशन अकोट येथे जाऊन फिर्याद नोंदवली आहे। ग्रामीण पोलीस स्टेशन अकोट यांनी सदर फिर्यादीवर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याचे समजते। तपास सुरू केला असल्याची माहिती आहे। गेल्या कित्येक दिवसापासून बंद पडलेली कटाई वनविभागाच्या आशीर्वादाने पुन्हा सुरू झाल्याची जोरदार चर्चा बोर्डी परिसरात आहे। कापलेला माल आज वनविभागाने पंचनामा करून जप्त केला व ग्रामपंचायत बोर्डी यांच्या सुपूर्दनाम्यावर देण्यात आला आहे। वनविभागाचे कर्मचारी आता माल जप्त केल्यावर नेमकी पुढे काय कारवाई करतात याकडे ग्रीन फॉरेस्टचे सदस्यांचे लक्ष लागले आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।